आता आपण पार्ट 6वा घेऊन आलेलो आहे 3 डायमेन्शनल शेपचा. तर आता ह्याच्यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1 बघूया. तर फर्स्ट त्यांनी सोडून दिलेलं आपल्याला तर ट्रायंग्युलर, स्क्वेअर आणि पेंटागॉन हे 3 दिलेले आहेत. त्याच्यामध्ये प्रत्येक त्याचे 2-2 फिगर दिलेली आहे. तर आपण ते समजून घेऊया. तर प्रिझम दिलेलं आहे पहिले, हे आपण सोडवलेलं आहे ट्रायंग्युलर. तर आपल्याला माहिती आहे नंबर ऑफ वर्टेक्स 6 आहे, नंबर ऑफ एजेस 9 आहे, नंबर ऑफ व्हर्टिकल फेसेस 3 आहे. व्हर्टिकल फेसेस म्हणजे आता हे जसं हे 1, 2 आणि 3 असं मोठे मोठे नाही, 1, 2 आणि हा पूर्ण 3 तसं. नंबर ऑफ बॉटम अँड टॉप फेसेस, तर बॉटमला 2 आहे आणि टॉपमध्ये काहीच नाही, म्हणजे बॉटमलाच मेन आहे. तर 2 फेसेस आपण ठेवू. त्याच्यानंतर हा ट्रायंग्युलरचा आहे, हा पण ट्रायंग्युलर पिरॅमिड आहे. हा प्रिझम होता, लक्षात ठेवा, हा पिरॅमिड आहे. पिरॅमिडचं आपण आता थोड्या इथेच बघितलं होतं, तेच दिलेलं आहे, काय वेगळं नाही दिलेलं आहे. तर नंबर ऑफ ट्रायंग्युलर फेसेस 4 आहे, एजेस 6 आहे, नंबर ऑफ वर्टिकल फेसेस 3 आहे आणि नंबर ऑफ बॉटम अँड टॉप फेसेस 1 आहे, कारण एकच आहे बॉटमला, टॉपला काहीच नसतं. आता स्क्वेअर प्रिझम बघूया. स्क्वेअर प्रिझम असतो, त्याला टोटल 8 वर्टायसेस असतात, 12 एजेस असतात. एजेस तुम्हाला शिकवलं आहे मी की नंबर हे फक्त दंडे आहे ते मोजून घ्यायचे. ते 4 आहे, तर 4 इथे पण 4 आणि इथे पण 4, असे 12 येतील. नंबर ऑफ व्हर्टिकल फेसेस आहे 4 आणि नंबर ऑफ बॉटम अँड टॉप फेसेस, खाली एक फेस आहे वरती एक फेस आहे, म्हणजे 2 फेस आहे टोटल. आता इथे हा प्रिझम आहे स्क्वेअर, त्याच्यामध्ये 5 वर्टायसेस आहे, त्याच्यानंतर नंबर ऑफ एज 8 आहे, नंबर ऑफ व्हर्टिकल फेसेस 4 आहे आणि बॉटमला फक्त एकच फेस असतो म्हणून एकच लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर ते पेंटेगॉन म्हणजे 5 असतात टोटल. तर पेंटेगॉन नाव आहे, त्याच्यामध्ये नंबर ऑफ वर्टायसेस 10 आहे, 5 खाली 5 वरती. त्याच्या नंबर ऑफ एजेस 15 असतात, नंबर ऑफ व्हर्टिकल फेसेस 5 आहे कारण पेंटेगॉन असतो म्हणून, आणि नंबर ऑफ बॉटम आणि टॉप फेसेस तो आहे 2. लक्षात ठेवा, खाली पण एक नाही वरती पण एक आहे, म्हणजे 1 1 आणि 2. आता पेंटेगॉनल प्रिझम बघूया. पेंटेगॉनल प्रिझममध्ये 6 व्हर्टिकल फेसेस असतात, त्याच्यानंतर एजेस 10 आहे, ते नंबर ऑफ व्हर्टिकल फेसेस 5 आहे आणि एकच फेस आहे शेवटी, खाली वरती काहीच नसतं. ह्यांना लक्षात ठेवायचं एकच असतो मोस्टली बॉटममध्ये आणि वरती काहीच नाही म्हणून. आता ते दिलेलं आहे, हा शेप कोन शेपचाच आहे, हा सिलेंडर टाईप आहे, हा स्पिअर टाईपचा आहे, हा पण कोन आहे आणि हा क्यूबॉइड आहे. ठीक आहे. आता नंबर ऑफ इथं डिस्टिंग्विश बघूया. फेसेस आता नंबर ऑफ बॉटम फेस अँड टॉप फेस आर ट्रायंग्युलर, स्क्वेअर शेप ऑर अ पॉलिगॉनल. व्हर्टिकल फेसेस आर रेक्टँग्युलर. त्याच्यामध्ये पिरॅमिडमध्ये बॉटम फेस इज रेक्टँग्युलर, लक्षात ठेवा. स्क्वेअर शेप ऑफ पॉलिगॉन, द व्हर्टायसेस फेस आर ट्रायंग्युलर शेपचे असतात पिरॅमिडमध्ये. दे आर ऑन द बॉटम अँड टॉप सरफेस अँड वन वर्टॅक्स टॉप. म्हणून शिकवलंय मी, पिरॅमिडला 1 वर्टॅक्स म्हणजे कॉर्नरला एकच वर्टॅक्स असतो अँड अदर वर्टॅक्स एट द बॉटम. 3 times the number of side of the top of surface आणि twice the number of sides of the bottom surface.